यावर्षी आम्ही इतका खर्च करणार आहोत की तुमचं डेकोरेशन बघायला कोणी नाही येणार। यावर्षी अवॉर्ड 7 स्टार सोसायटीलाच मिळणार। हे गोपू सेनेचं चॅलेंज आहे। ऍक्च्युली बाबा, ते आमचं बजेट थोडं जास्त आहे। जास्त म्हणजे? हे बघा भिडे काका, 65,000 रुपये? आम्ही एवढं सुंदर डेकोरेशन करणार की सगळे लोक आपला गणपती बघायला येतील आणि ते लोक जी देणगी देतील त्यातून आपला सगळा खर्च निघून जाईल। सॉरी टप्पू, पण सोसायटी तर्फे तुम्हाला फक्त 15,000च मिळतील। प्लॅन हा आहे की आपण शाळेतून डायरेक्ट बँकेत जायचं आणि मी पिंकूला सुद्धा तिकडेच बोलवलंय। ओके, मला पूर्ण खात्री आहे की बँकवाले आपल्याला लोन नक्कीच देतील। एक्सक्यूज मी सर, मे आय कमिंग? कमीन। हॅलो सर। हॅलो, बच्चा पार्टी। हो, बसा। नाही सर, इट्स ओके। थँक्यू। ओके, सांगा मी तुमची काय मदत करू शकतो? सर, आम्हाला लोन हवंय। लोन हवंय? तुम्हाला लोन हवंय? कुठलं लोन हवंय तुम्हाला? पैशाचं लोन सर। पैशाचे लोन? चांगलंय। जोवर मला ठाऊक आहे प्रत्येक लोन हे पैशाचं असतं। नाही सर, गार्डन मध्ये हिरव्या गवताचं लॉन पण असतं ना। गुड जोक, चांगलंय बाळा। ते लॉन असतं, लोन नसतं। हा, सॉरी हा सर, त्याचा स्पेलिंग मध्ये लहानपणापासूनच लोचा आहे। काही हरकत नाही। सर, तुम्ही त्याचे बोलण्याचा राग मानून घेऊ नका, पण सर आम्हाला खरंच लोन हवंय, ते सुद्धा 50,000 रुपयांचं। 50,000? तुम्हाला इतकं जास्त लोन का हवंय मला कळू शकेल का? ते ऍक्च्युली ना, आम्ही दरवर्षी आमच्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव साजरा करतो, तर त्याच्या डेकोरेशन साठी हवंय। चांगलंय, गणपती डेकोरेशन साठी लोन। पण त्यासाठी तर लोक वर्गणी काढतात। तुम्ही पण प्रयत्न करा ना। वर्गणी मागणं आमची स्टाईल नाहीये ना। होय। चांगलंय, खूपच छान। चला, समजा की मी तुम्हाला लोन दिलं। अरे समजा असं बोललो मी, अजून दिलं नाहीये। ठीक आहे, समजा की मी तुम्हाला 50,000चं लोन दिलं, तर ते लोन तुम्ही लोक फेडणार कसं? सर, ते ऍक्च्युली आम्ही आमच्या सोसायटीमध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो। सर, गेल्या 6 वर्षांपासून आमचं रेकॉर्ड आहे की बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आम्हालाच मिळतो। होय। आणि हो सर, यावर्षी आम्ही असं डेकोरेशन करणार की खूप सारे लोक ते बघायला येतील। आणि सर, त्यातून जी देणगी येईल त्यानंतर आमच्याकडे खूप सारे पैसे जमा होतील आणि त्या पैशाने आम्ही तुमचं लोन फेडणार। सिंपल सर। काय? देणगीच्या पैशातून लोन रिपेमेंट? हो। पहिल्यांदा ऐकतोय मी। चांगलंय। चांगलंच आहे ना, देवाचे पैसे देवासाठीच खर्च होणार। हे तर अजूनच चांगलंय, अतिउत्तम। तर सर, आम्हाला लोन तर मिळेल ना? हो सर, सांगा ना सर, काहीतरी करा ना सर। हो, ठीक आहे। समजा की हे लोन मी तुमचं पास केलं, तर या लोन साठी तुमच्याकडे गॅरंटी म्हणून काय? गॅरंटी आहे ना सर, टप्पू सेनेची पूर्ण गॅरंटी आहे ना, फुल ऑन, एकदम शुअर शॉट। टप्पू सेनेची गॅरंटी? हो। अरे, ही टप्पू सेना कोण आहे? हो सर, आम्ही सगळे। बरं, गॅरंटीचा अर्थ असा की काहीतरी मौल्यवान वस्तू जी पैशांच्या ऐवजी गहाण ठेवू शकतो। आहे का काही अशी एखादी मौल्यवान वस्तू? हा, बोला। होय, आमच्याकडे एक मस्त मौल्यवान वस्तू आहे। काय? अच्छा, काय आहे ती मौल्यवान वस्तू? बॅट? होय, साधी सुधी बॅट नाही, टप्पूची बॅट आहे। खूपच लक्की बॅट आहे, त्याने जो कोणी खेळतो ना त्याची सेंचुरी फिक्स। हो सर, खरंय। बॅट? चांगलंय। येस, माफ करा, पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात। का सर? मला वाटतंय की तुम्हाला कुठल्या तरी आउट ऑफ फॉर्म क्रिकेटरकडे जायला हवं, कारण त्याला अशाच बॅटची गरज असणार आणि कदाचित तो तुम्हाला जास्त पैसे देईल। वय सर। पण सर, आमचं अरे म्हात्रे, फक्त 50। अरे, यांना कुठल्या तरी क्रिकेटर जवळ घेऊन जा। काय? अरे, मला म्हणायचं की यांना बाहेर घेऊन जा। पण सर, आमचं लोन? हो सर, प्लीज। अच्छा, लोन, गणपतीचं लोन, गॅरंटीत काय तर बॅट। खूपच छान आहे, खूपच छान आहे। सर, आम्ही पण करत नाही होत, आम्ही तुमचं सगळं लोन नक्कीच फेडू। हो सर, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर देऊ आम्ही। फेडायची वेळच येणार नाही, कारण आम्ही लोन देणारच नाही। अरे,
अरे सर प्लीज सर असंच जर लोन देत राहिलो तर बँक आमची भिकेला लागेल. मात्र बाहेर काढ्या ना. अरे अहो, सर, सर, ऐकून घ्या, सर, सर, please, सर, होय, आता काय करणार? कुठे जाणार? तिथे कुठे? 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 फ्रेंड्स, आपल्याला लोन तिकडून मिळू शकतं. काहीच फायदा नाहीये टप्पू. जसं त्यांना सांगणार की आपल्याला गणपती डेकोरेशन साठी लोन पाहिजे, ते पण आपल्यासोबत तसंच करतील जे बँकवाल्यांनी केलं. हो. पण फ्रेंड्स, आपण तिथे जाऊन गणपती डेकोरेशन बद्दल बोलणारच नाही आहोत. एक्सक्यूज मी सर, आम्ही आत येऊ शकतो का? येस, कम इन. बोला मुलांनो, काय काम आहे? सर आम्ही तुमच्याकडे खूप आशेने आलो आहोत. लवकर बोला, माझ्याकडे अजूनही काम आहे. सर आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला नाही नाही म्हणणार. हो, अरे आधी मला काम काय ते सांगा, मग मी ठरवेन ना तुम्हाला द्यायचं की नाही ते. ऍक्च्युली सर, आम्हाला लोन हवंय, 50,000 रुपयांचं लोन. काय? 50,000? तुम्हाला लहान मुलांना 50,000चं लोन हवंय? हा, मस्करी करताय काय? सर आधी विचारा तर की आम्हाला लोन का हवंय. फक्त एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या. प्लीज सर. हो सर, आमच्या गोष्टीत एवढं दुःख आहे की तुम्ही ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला पेन किलर घ्यावी लागेल. ठीक आहे, लवकर बोला, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. ठाऊक आहे ना तुम्हाला? चला लवकर बोला. हो सर. सर, आमचा मित्र नंदू हॉस्पिटलमध्ये आहे. आणि आम्ही त्याच्या औषधोपचारासाठी तुमच्याजवळ पैसे मागायला आलोय. हो. काय झालं काय त्याला? टायफॉइड. जॉन्डिस. काय? जॉन्डिस. टायफॉइड. त्याला टायफॉइडवाला जॉन्डिस झालाय. टायफॉइड वाला जॉन्डिस? ते का असतं? टायफॉइडवाला जॉन्डिस ते सर जसं इश्कवाला लव असतं ना, तसंच टायफॉइडवाला जॉन्डिस. हो सर, 2,000चं कॉम्बिनेशन आहे. खूप खतरनाक आजार आहे सर. हो, आणि या आजाराच्या उपचाराचा खर्च खूप जास्त आहे. म्हणून तर अंकल आम्हाला लोन घ्यावं लागतंय. हो. पण मला एक सांगा, माझे पैसे तुम्ही फेडणार कसे? मेडिक्लेम. सर, जसे मेडिक्लेमचे पैसे परत येतील, आम्ही तुम्हाला तुमचे पैसे परत करू. होय. आणि गॅरंटी काय आहे त्याची? गॅरंटी? सर, तुम्ही आमच्याकडून म्हणजे नंदूच्या मित्रांकडून गॅरंटी मागताय? गॅरंटी आहे ना सर. गॅरंटी आहे ही फळं जी आम्ही त्याच्यासाठी नेणार आहोत. हो, गॅरंटी आहेत हे निरागस डोळे जे त्याला सुखरूप बघू इच्छितात. हो सर, गॅरंटी आहोत आम्ही, त्याचे मित्र जे आता तुमच्या समोर उभे आहेत सर. तर मग ठीक आहे, आधी आपण तुमच्या मित्राला जाऊन बघून येऊया. नाही नाही सर, तुम्ही तिथे नाही येऊ शकत. का? कारण सर, तो आजार खूपच खतरनाक आहे. तो स्पर्शाने पसरतो, पाण्याने पसरतो, हवेने सुद्धा पसरतो. खाल्ल्यानेही पसरते, ढेकर दिल्यानेही पसरते. इन शॉर्ट सर, ती पसरतच राहते. हो, तिला काहीच कामधंदा नाहीये. सर, एवढ्या दिवसांपासून आम्ही सुद्धा त्याला भेटलो नाही आहोत, पण तरी तुम्हाला भेटायचं असेल तर आम्ही डॉक्टरांशी बोलून घेतो. तसं तर नाही नाही नाही, मला भेटायचं आहे. बरं मला एक सांगा, जर मी तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही मला ते परत कधी देणार? 10 दिवसांत. तर मग आमचं लोन पक्क? आता आम्हाला लोन द्याल ना? बघा मुलांनो, लोन देणं हे तर माझं काम आहे, ते का नाही देणार मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 दिवसांनी मला माझे पैसे परत हवेत, आणि ते सुद्धा 15% व्याजासहित, म्हणजे 57,500 रुपये. आणि हो, अजून एक गोष्ट, जर मला माझे पैसे वेळेत मिळाले नाहीत तर ते कसे वसूल करायचे ते मला चांगलंच ठाऊक आहे.
आम्हाला मान्य आहे. डोंट वरी, तुम्हाला तुमचे सगळे पैसे नक्कीच मिळतील. आता कसं बोललात? हे घ्या, तुमचे पैसे घ्या. थँक्यू सर. एक मिनिट. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना या पेपरवर साईन करावी लागेल. साईन करा. वाचा, नीट वाचा तुम्ही. त्यात असं लिहिलंय की जर तुम्ही माझे पैसे वेळेत परत नाहीत केले तर तुम्हाला त्याची दुप्पट किंमत द्यावी लागेल. दुप्पट पैसे. दुप्पट? होय, दुप्पट. तसं तर आम्ही काहीतरी गहाण ठेवून पैसे देतो, पण जर कोणाकडे काहीच गॅरंटी नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी ही अट ठेवतो. बोला, मान्य आहे की नाही? मान्य. चला, या पेपर्सवर साईन करा आणि आपापले अंगठे लावा. मायकल, या कॉन्ट्रॅक्टवर सगळ्यांचे अंगठ्याचे ठसे घे. ठीक आहे. स्टुअर्ट सर, या सगळ्यांचा एक फोटो घे. घेतला सर. तर मुलांनो, विसरू नका, आजपासून 10 दिवसांनी तुम्हाला माझे हे पैसे परत करायचे आहेत. डोंट वरी सर, तुम्हाला तुमचे पैसे 10 दिवसांत मिळतील. थँक्यू. चला फ्रेंड्स. थँक्यू सर. हा, इथेच ठेवा. आरामात. अब्दुल भाऊ, अब्दुल दादा, काय झालं का ते? आला. हे बघा, पुस्तक इथे आहे आणि हे आतमध्ये शोधतात. हो, इतकी जोरात तयारी. वाटतंय यंदाचा गणेशोत्सव एकदम थाटामाटात साजरा होणार आहे. अहो माधवी, ते पुस्तक आज सुद्धा नाहीये. बघितली का तयारी? तुम्ही मुलांना यावेळी खूप मोठं बजेट दिले वाटतं. माधवी, यावेळेला मी टप्पू सेनेला 3 पट जास्त बजेट दिलंय. म्हणजे गेल्या वर्षी आपलं बजेट 5,000 होतं, पण या वर्षी मी 15,000चं बजेट दिलंय. तेव्हाच ते लबाड मला सांगितलं ना तुम्ही. काय लब्बड माधवी, मी तर बजेट दिलेलं त्यांना, पण त्यांनी घेतलंच नाही माझ्याकडून. त्यांचं बजेट 65,000 होतं. अगं बाई, म्हणजे तुम्ही त्यांना पैसे दिलेच नाही? मग इतका खर्च करायला त्यांच्याकडे पैसे आले तरी कुठून? काय माहित, ओळखतेस ना टप्पू सेनाला. आम्ही टप्पू सेनाला जे सांगतो ते टप्पू सेना कधीच करत नाही, आणि टप्पू सेना जे करते ते आम्हाला सांगत नाही, आणि जेव्हा सांगते तेव्हा सगळं काही घडून गेलेलं असतं. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाहीये. मला सुद्धा. म्हणजे मला वाटतं की टप्पू सेनाला खूप मोठी स्पॉन्सरशिप मिळाली असेल. पण कुठून? तेच तर शोधायचं ना, की कुठून. मी एक काम करतो, सगळ्यांना फोन करतो आणि खाली बोलवतो. माहिती तर काढावीच लागेल ना की कुठून आणले इतके पैसे. हा, बोल भिडे. हे टप्पू सेनेला गणेशोत्सवाच्या डेकोरेशनसाठी 50,000 जे कमी पडत होते ते तू दिलेस का? नाही बाबा. मग ही लोक इतका खर्च कुठून करतात? काय ते? अरे काय जरा कंपाऊंड मध्ये खाली जाऊन बघ, 4 टेम्पो भरून सामान आलंय. असं? हो, तू कंपाऊंड मध्ये ये, मी अय्यर आणि पोपटलालला सुद्धा बोलवतो. आपल्याला कळायला तर हवं की इतक्या पैशांचा बंदोबस्त केला कुठून यांनी. ठीक आहे, येतो. नाही काका, आम्हाला मटेरियल एकदम बेस्ट पाहिजे. होय. अरे काका, संपूर्ण मुंबईमध्ये सर्व सोसायटीपेक्षा आमच्या सोसायटीचं डेकोरेशन सर्वात बेस्ट असतं.
हा काका, तुम्ही पैशांचं टेन्शन अजिबात घेऊ नका. ओके ओके काका. ओके काका, थँक्यू. ओके फ्रेंड्स, ऐका 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 फ्रेंड्स, हा, इकडे बोल ना. ऐका. हे बघा, या या या. हे काय टप्पूसेना, परत सामान आणले? हो पोपट अंकल. आणि इतक्या सगळ्या सामानासाठी वाटतं खूप खर्च केला आहे. हा खर्च तर तुम्हा सगळ्यांना आमचं बजेट तर माहितच आहे ना. तर पैशांचा बंदोबस्त झाला? कुठून केला बंदोबस्त? बेडे काका म्हणतात ना, आपल्याला फक्त फळं खाण्याशी संबंध ठेवला पाहिजे. झाड कोणाचं हे जाणून काय करायचंय? भिडे अंकल, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. तुम्ही फळांची म्हणजे पैशांची काळजी अजिबात नका करू. हो भिडे अंकल, आम्ही मुलं लहान आहोत पण आमची कीर्ती महान आहे. घ्या. नाही नाही, ते माहितीये मला की तुमची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. पण एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की सोसायटी तर्फे तुम्हाला फक्त 15,000 मिळणार आहेत. त्यावर जर 1 रुपया सुद्धा खर्च झाला तर सोसायटी देणार नाही. बरोबर ना? अगदी अगदी बरोबर. अगदी बरोबर. बरोबर. बेडे अंकल, आम्हाला तुमच्याकडून 15,000च्या वर 1 रुपया पण नको आहे. हो, कारण यावर्षी आम्ही असं डेकोरेशन करणार की बघणाऱ्यांच्या रांगा लागतील. आणि बाबा बघालच तुम्ही, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड आपल्या सोसायटीलाच मिळणार. मग आपली दानपेटी भरून जाणार आणि खर्च पण त्यातून निघणार. नाही नाही, ते सगळं ठीक आहे. इनफॅक्ट मला आनंदच होईल जर खर्च निघाला तर. पण जर खर्च नाही निघाला तर सोसायटीच्या भरोशावर राहू नका. सोसायटीतर्फे 1 रुपया मिळणार नाही. अरे बाबा भिडे, अरे टप्पू सेनेवर विश्वास ठेव बाबा. आणि हे पैशाचं रडगाणं सोड रे. यांचे इरादे मजबूत आहेत. जे काय करतील चांगलंच करतील. मेहता अंकल, आम्ही यांना कधीपासून हेच समजवतोय पण हे काहीच ऐकायला तयार नाहीत. डोंट वरी भिडे अंकल, असं काहीच होणार नाही. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत. आम्हाला स्वतःवर आणि गणपती बाप्पावर संपूर्ण विश्वास आहे की आम्ही फेल होणार नाही. झालं तर म्हणून सगळ्याच गोष्टींची काळजी सोडा आणि गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू करा. बोला गणपती बाप्पा. चला भाऊ चला. गणपती बाप्पा मोरया. जसे की तुम्ही बघू शकता की आपली मुंबई ही पूर्णपणे गणपती बाप्पाच्या रंगात रंगली आहे आणि गणपती बाप्पांना सगळेजण आपापल्या घरी थाटामाटात घेऊन जात आहेत. थाटामाटात आणि ढोल ताशाच्या गजरात सगळे गणपती बाप्पाचं आगमन करत आहेत. माझ्या आजूबाजूला मुंबईचे लहान लहान चिमुकले आहेत जे गणपतीच्या आगमनाची खूप आतुरतेने वाट बघतात. तर मुलांनो, एका आवाजाने बोलूया, गणपती बाप्पा. तर आता आपण पोहोचलो आहोत गणपती बाप्पा सोबत बोरिवलीच्या देवनगर या भागात, जिथे सगळे लोक खूप जोशात आहेत आणि उत्साहाने गणपती बाप्पांना आपल्या मंडपात घेऊन जात आहेत. आणि आता आपण सरळ जाऊ गोकुळधाम सोसायटी मध्ये, जिथे जाऊन बघू की गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी कशी चालू आहे. नमस्कार, तर मी आहे रीटा रिपोर्टर कलतकसे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आपल्या गोकुळधाम सोसायटीचे सर्व रहिवासी किती आनंद आणि उत्साहाने आपल्या लाडक्या गणपतीला सोसायटीमध्ये घेऊन जात आहेत. आणि आता मी देखील त्यांच्या या मिशन मध्ये जॉईन होणार आहे, तर तुम्ही पण सहभागी व्हा. रिद्धी सिद्धीचे दाता, साऱ्या जगाचे भाग्य विधाता, वक्रतुंड, लंबोदर, चतुर्भुज,
विनायक, तुमचे आणि माझे सर्वांचे लाडके श्री गणपती बाप्पांचं आगमन आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये थाटामाटात झालं आहे. पण मित्रांनो, टप्पू सेनेने या गणपती डेकोरेशन साठी पैसे कर्जाने घेतले, ते सुद्धा धनराज श्रॉफ सारख्या खतरनाक व्यक्तीकडून. आता बघायचं हे आहे की ही मुलं आता धनराज श्रॉफचे पैसे कसे परत करतात, आणि हे सुद्धा बघायचं आहे की ज्या डेकोरेशन साठी त्यांनी हे पैसे कर्जाऊ घेतले ते डेकोरेशन कसं असेल, काय करणार आहेत ते. आता यांना बेस्ट डेकोरेशनचा अवॉर्ड मिळणार की नाही, आता हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. इतकं नक्कीच सांगू शकेन की तुमच्या घरात हास्याचा अवॉर्ड नक्कीच मिळेल. माझ्यासोबत बघत राहा गोकुळधामची दुनियादारी आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण गणपती बाप्पाचं दर्शन करून त्यांची प्रार्थना का करतो? कारण त्यांची कृपा नेहमीच आपल्यावर राहावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा. बरोबर. तर या वर्षी गणपती बाप्पा तुम्हाला स्वतः आशीर्वाद देणार आहे. हो. अरे वा. ओय गोगी पुत्र, तुम्ही लोक जे काही बोलताय ते काही कळत नाहीये, थोडं नीट सांगा रे. तुम्ही सगळे जेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घ्याल तेव्हा गणपती बाप्पा थोड्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत. वेगळ्या प्रकारे नाही म्हणजे एक्झॅक्टली काय? हो, नेमकं काय सांग रे बाबा. हो, काय होणार आहे मुलांना? काहीतरी सांगा. ते सध्या फक्त आम्ही रीटा ताईला सांगणार आहे, जेणेकरून ती त्यांच्या न्यूज चॅनल थ्रू सगळ्यांना ही बातमी सांगेल. या रीटा ताई, तुम्हाला दाखवतो. हा, चला चला चला. तर मी जाते टप्पू सेनेसोबत त्यांचे सरप्राईज जाणून घ्यायला, पण तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा कल तक.